नमस्कार. आज आपण स्थितप्रज्ञता ह्या विषयावर माझी काय समजूत आहे ती थोडीशी जाणून घेऊया. गीतेत भगवंत सांगतात की कर्माच्या फळाच्या सर्व इच्छांचा त्याग करून जो मनुष्य स्थितप्रज्ञ होतो तो मुक्त होतो. स्थितप्रज्ञता म्हणजे एक अत्यंत स्थिर असे मन जे सुखद अनुभवाने हुरळून जात नाही किंवा दुःखद अनुभवाने खचून जात नाही. ते मन नेहमीच साक्षी भावात असते, म्हणजेच सर्व अनुभव फक्त तटस्थपणे पाहत असते. त्या अनुभवांना कोणतेही लेबल म्हणजे बरे किंवा वाईट, हवे नको असे न लावता तटस्थपणे फक्त पाहत असते. त्याला भविष्याच्या संबंधाने कोणतीही विशिष्ट इच्छा नसते. असा मनुष्य इतर माणसांप्रमाणेच शरीर व त्याची इंद्रिये धारण करतो, पण सर्वसाधारण माणसांप्रमाणे त्याचे मन हे त्याच्या इंद्रियांशी बांधलेले नसते. आपण सर्वसाधारण माणसे जेव्हा आपल्याला एखादा दुःखद अनुभव येतो तेव्हा अस्वस्थ होतो, एक्सक्यूज मी, आपल्याला राग येतो, आपण अनेक प्रश्न विचारू लागतो. हे असे का झाले, माझ्याच बाबतीत का झाले वगैरे. तसेच दुःखद अनुभव, उदाहरणार्थ एखादी शारीरिक व्यथा वेदना ताबडतोब नाहीशी व्हावी असे आपल्याला तीव्रतेने वाटत राहते. उलट जर एखादा सुखद अनुभव असेल तर आपल्याला अगदी स्वर्गात असल्यासारखे वाटते आणि तो अनुभव तसाच टिकून राहावा, पुन्हा पुन्हा येत राहावा असे आपल्याला वाटते. गीतेतील एक उपदेश जो पुन्हा पुन्हा येतो व ज्यावर अधिक जोर दिलेला आहे तो म्हणजे स्थितप्रज्ञता बाणविणे. तसे जमले की मग राग, भीती, मत्सर वगैरेंसारख्या नकारात्मक भावना कायमच्या नाहीशा होतात. दुसऱ्या शब्दात आपण आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तपासून पाहावा. आपले जीवन केवळ ज्ञानेंद्रियांच्या व अहंकाराच्या सुखासाठीच आहे का? जरी आपल्या जीवनाचा तो एक हेतू असला तरी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत तोच एकमेव हेतू असायला हवा का? आणि ते झाल्यानंतर आपण जेथून आलो तेथे परत जाणे असे असेल का? आपली खरी ओळख शरीर नसून आत्मा असेल का? स्थितप्रज्ञता अंगी बाणविणे जरी सोपे नाही तरी या प्रकारच्या प्रश्नांवर आपण सतत विचार व मनन करीत राहिलो तर ते कालांतराने शक्य होईल. स्थितप्रज्ञ मनुष्याचे मन त्रिगुणांच्या पलीकडे गेलेले असते. असा मनुष्य अत्यंत स्थिर मनाचा असतो. भासमान, मायावी, द्वैतात्मक जगातील विविध वस्तू व जीव हे त्याला वेगळे वाटत नाहीत, तर ते सर्व एकाच परमतत्वाचा आविष्कार असल्याची अनुभूती त्याला येते. जसे अर्जुनाला विश्वरूप पाहिल्यावर प्रतीत झाले, मग त्याला ऐहिकाचे आकर्षण अजिबात उरत नाही. आपण या जगात एक शरीर धारण करून जन्माला येतो ज्याची ज्ञानेंद्रिये एका विशिष्ट प्रकारे बनवलेली असतात. उदाहरणार्थ आपल्या स्पर्शेंद्रियाला गरम, थंड, कोमट तसेच कठीण किंवा मऊ यामध्ये फरक करण्याचे सामर्थ्य असते आणि ते त्याचे काम ते इंद्रिय न चुकता सदैव करतच असते. शरीराचे काही मूलभूत धर्म असतात, त्यात आपण कोणताही बदल करू शकत नाही. जर आपण एखाद्या गरम वस्तूला हात लावला तर आपला हात भाजणारच. पण शहाणपण यात आहे की ज्ञानेंद्रियांचे अनुभव हे क्षणभंगूर असतात, सदैव टिकत नाहीत, हे लक्षात ठेवावे. उदाहरणार्थ जर मिठाई गोड आणि जिभेला सुखद वाटली तर ते सुख काही सेकंदच टिकते. वेदनेच्या बाबतीत देखील तसेच आहे. मग सुखदुःख दोन्ही बाबतीत असा विचार का करू नये की हे पण सरेल,
फक्त सुखच असावे आणि दुःख अजिबात नको अशी अपेक्षा का करावी? दुसऱ्या शब्दात सुखदुःख यांचा जो शारीरिक धर्म आहे त्या बाबतीत जरी आपण काही करू शकत नसलो तरी त्याचा जो मानसिक पैलू आहे त्यामध्ये आपण बदल करू शकतो. म्हणजे सुखाचा मोह होऊ न देणे आणि वेदनेचा सतत विचार करत न राहणे. ही वेदना का आहे, ती केव्हा जाईल, मी एवढा कसा मूर्ख की ती जमिनीवरची वस्तू मला दिसली नाही आणि मी ठेचकाळून माझा अंगठा फोडून घेतला वगैरे विचार करण्याची गरज नाही. जर आपण ज्ञानेंद्रियांच्या व अहंकाराच्या अनुभवांच्या मोहात अडकून नाही राहिलो तर आपल्याला मरणोत्तर पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. जर आपल्या मृत्यूसमयी आपल्याला अजून काही विषय वासना शिल्लक असतील तर त्यांच्या पूर्तीसाठी आपल्याला पुन्हा नवीन शरीर धारण करून आणखी एक जीवन जगण्यासाठी या जगात यावे लागते. पण जर वासनाच उरलेल्या नसतील तर पुन्हा जन्म नाही. पण ही संकल्पना तत्वज्ञानाच्या प्रांतातील आहे आणि तिच्यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. शिवाय बहुतेक लोकांना पुनर्जन्म ही संकल्पना स्वीकारार्ह वाटत नाही, म्हणून ते मुक्तीची संकल्पना सुद्धा स्वीकारत नाहीत. म्हणून वासना सोडून देण्याच्या संकल्पनेची ते टर उडवतात. पण तरी अगदी अशा लोकांना सुद्धा हे नक्कीच समजू शकेल की स्थितप्रज्ञ मनुष्य सुखदुःखांच्या द्वैतापलीकडे पोचल्यामुळे खऱ्या चिरकालीन आनंदात असतो. दुसऱ्या शब्दात मुक्ती म्हणजे मानसिक विकारांपासून मुक्ती. ती एक स्वस्थचित्त अवस्था आहे. तो सदैव साक्षीभूत भाव आहे. अशा प्रकारे मुक्ती म्हणजे काही मरणोत्तर संकल्पनाच आहे असे नाही, तर ती अगदी याची देही याची डोळा अनुभवण्याची रोखठोक अवस्था आहे. जो जिवंतपणीच मुक्त झाला तो मृत्यूनंतर देखील मुक्तच असेल. आता आपण इथे थांबूया. पुढच्या वेळी पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.